लवकर काय घाबरू नकोस, सेफ इथं, काय टेन्शन. अरे ते मागं येईल कोणतरी, आम्हाला पकडल बिकडल बरोबर परत पंचायत व्हायची. हे बंद कर गाडी, बंद ये इथं लाव साईडला गाडी आणि लॉक करून घे. बरं काही टेन्शन नाही ना तर. मी आहे ना. कसं एकदा लग्न झालं, सर्टिफिकेट हातात आलं ना. बरं तू पहिले गाडी लावून घे ना. बरं तुम्ही गाडी लावा मध्ये, चला पाहिजे. तेच म्हणलं. लॉक करून घे बरं का. हो हो, गाडी लॉक करून घे. चल, काही काळजी करायचं काम नाही, टेन्शन नाही घ्यायचं काही. बस ते हे ना मामा लग्नवाल्याला बोललं का? सगळं होईल. तू आता पहिले आराम कर, तुम्हाला आरामाची फार गरज आहे. ना तेच खूप थकलोय आम्ही पण, इतकं फास्ट आलोय गाडीवर. कट कर. बरं काही टेन्शन नाही ना घरामध्ये. काही टेन्शन घेऊ नका, माझ्या मामाचं घर आहे. बस या वहिनी, सिंदूर तर लावून आले वाटतं. म्हटलं लोकांना काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. आणि कसं रस्त्याला थांबलं की लोक विचित्र विचार करतात, हे कुठलं जोडपं आहे म्हणून सिंदूर लावायला म्हणून ते सांगितलं. अगोदरच तसा आहे ना, शांत आहे बरं का. बरं विशाल, मी काय म्हणतो, एकदा लग्न झालं आमचं, सर्टिफिकेट हातात आलं, टेन्शनच नाही. एक रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये द्यायचं आणि एक आपल्याकडे ठेवायचं. जमा होऊन जायचं. हा हे बघ, डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जमा होऊन जायचं. नंतर काय करायचं माहितीये का, डायरेक्ट हिच्या घरच्यांना बोलून घ्यायचं. ते पुढच्या पुढं करू आपण. नाही त्यांच्याकडून लिहून पुसून घ्यायचं. म्हणजे मला जर काही झालं तुम्ही जिम्मेदार आहे. या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून. बरोबर बोलताय. मला बी नव्हतं एवढ्या गोष्ट, एवढं नॉलेज आहे त्याला. बघ मग तुमचा मित्र आहे ना तो. मग त्याच्यामुळे. बरं सोय, काही टेन्शन नाही, सोय वगैरे होईल ना? सोय आहे, पण आता एक मॅटर असं आहे, आता इथं बसायला उठायला. आता तुम्ही जेवण केले, काही खाल्लं का? काहीच नाही खाल्लंय. बरं बघू ऐक, आपण. जेवणाचं काही टेन्शन नाही घ्यायचं. आपण मस्त हॉटेलला जाऊन जेवण करून घेऊ, ठीक आहे? तुम्हाला मी हॉटेलला जेव घालतो. काही काळजी अजिबात काळजी करायचं नाही, काहीच नाही, काही चालेल. हां. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का, आता तुम्ही एक काम करा, तुम्हाला काही चेंज वगैरे करायचं असलं तर चेंज वगैरे करून घ्या, ठीक आहे? तुला काही झोपायची सोय बी करावं लागेल की नाही मला? हा ते बी खरं बोलते यार विशाल. इथं गुडघे फोडितो. गुडघे बघू, ते पर्सनल गोष्ट काय. तुला आता नाही होऊन जायचं, पण सकाळी तुला कळलं. हा हा, मी एक काम करतो, मी ना गादी ते घेऊन येतो. बरोबर लवकर ये. तोवर तू कपडे वगैरे चेंज कर, ठीक आहे. ठीक आहे? अर्धा एक तास यूज नको. अरे येडा, मी गादी आणतो, 10-15 मिनिटात आणतो, इथं जवळ दुकान. ठीक आहे चालेल. तोवर तुम्ही कपडे वगैरे चेंज करा. हो. इकडे मागे पण रूम आहे, इथं टॉयलेट पण बाथरूम तुम्ही आहे. थोडं लवकर या, खूप फार थकलोय आम्ही. थोडंसं आराम पण करायचं आणि जेवण पण लवकर करायचं. वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका. ठीक आहे. एक 1-1.5 तास यूज नको, थोडासा समजून घे. हा, लवकर ये बरं का. मला जरा बाहेर जायचंय थोडंसं, तू समजून घे. तू इकडं तुझंच आहे ना. इथं का मी सीसीटीव्ही कॅमेरा अरे पण तुमचं दोघांचं असं काय चाललंय? काय मगापासून गेलं, कोण बोलताय का नाही, तुम्ही? एवढ्या दिवसापासून भेटलं तर थोडस पाहिजे का नाही आपल्याकडे. घ्या ना, घ्या ना, तुम्ही आता चला ना. बरं बरं, ये तू लवकर. घ्या ती बॅग. चल लवकर. दरवाजा लावून घ्या. हो हो दरवाजा लावून घ्या. मी येतो लगेच तिकडे. हो लवकर आहे. हो. चल लवकर. चल बाबा, बरं झालं एकदा ते आपल्याला सोय तरी भेटली. हो तुझा ना. मित्र खरंच खूप चांगला अरे आहे. खूप चांगलं आहे तो, त्याचे गुण तुला मी उद्या सांगेल. हो का? चल. फ्रेश जरा झाला बरं वाटतं जरा. तुझ्या मित्रांनी स्वतःच घर घेतलं हे? अगं हो, तुला माहित नव्हतं का? मला तू कधी सांगितलं? मला वाटलं असेल फ्रेंडचं वगैरे. नाही स्वतःच म्हणून तर एवढं हिंमत धरून आपल्याला हे बरं केलं. ऐक ना, मी काय म्हणते, हा, इथं सिक्युरिटी मिळेल ना पण नक्की आपल्याला? तू काही काळजी करू नको, माझा मित्र आहे तो. आणि ऐक, त्याच्या जवळ जाऊ नको. का? तुला माहित नाही कसं आहे, आतल्या गाठीच आहे तो. ते मलाच माहिती आहे फक्त. हो का? ठीक आहे. अरे तुला माहिती तर मग तुला अगोदरच माहित होतं तुझा मित्र कसं आहे, मग इथं कशाला आणलं तुम्हाला? अरे आपल्याला सहारा कोण देते का त्या या घडीमध्ये? आणि आपण इथं पळून आलेल्या जोडप्याला कोणी सहारा देते का? तेवढं खरं आहे तुझं, पण मग आणि त्याची वाईट नजर आहे म्हणून सांगतोय, रिकामा कुठाने नको व्हायला बघ. अगं मी कशासाठी सांगतोय की त्याच्यापासून तू सावध राहा, त्याला जास्त चिटकायचा प्रयत्न करू नको. मला माहिती आहे कॉलेजला असताना तो 4-4 पोरी असं घेऊन फिरवत होता, बापरे. म्हणून तुला सांगतोय ना.
अरे जाऊ दे, तू नको चिंता करू, मी चांगली राहते, तुला माहिती आहे मी कशी, नको टेन्शन घेऊ त्याचं. बरं तो कधी येणार आहे? अरे केव्हापासून तयार होऊन बसलोय आपण इथं, मला झोपायचं आहे आणखी. मी फोन लावला होता, 10 मिनिटात येतो बोललो होतं मला. बरं तू बसते का? मी काय सांगते तुला, नशीब म्हणायचं आपल्याला जागा तरी भेटली राहिलं, नाहीतर दर भटकावं लागलं असतं आपल्याला, माहिती आहे का रस्त्याने. तेच ना, तो बी बोलला मला मी गाद्या वगैरे घेऊन, किती वेळ होता काय नाही गाद्या घेऊन, तिथं कसं खाली हो ना, अरे बसायला झोपायला जागा नाही काय नाही. म्हणून तो बोलला तू थांब इथं, मी सोय करून आलो. बरं बस सध्या बस, थोडासा पक्षीची मस्त नको, मी नाही नको बसत का? खाली. अगं मला माहिती तू मोठ्या घराची, पण थोडस सवय लाव ना माझ्यासोबत. नाही, आतापासूनच तुझ्यासोबत मी असलीच. आला वाटतं. ठीक आहे बघ. अरे ये ना. ये ना म्हणजे असं काय? अरे बाबा इकडे काय मदत म्हणजे? अरे हेल्प करू लाग ना, काही सामान आणलंय वाटतं त्यांनी. अगं तू थांब ना मध्ये. नाही बघते ना मी पण. अरे काय वागू राहिला तू, काय नाही, तुला पडतं का? बोलण्यामध्ये बिझी होतो म्हणून थोडस. बरोबर, ऐका ना, मी काय म्हणते, या दोघं जण पटकन मध्ये, बाहेर नका थांबू जास्त वेळ. वा रे वा, अवघड आहे बाबा तो आलं. घे समजून जरा. वड गाडी वड माग. तिथेच नको सोडू, ते गादीवरती घेऊन या दोघं पण. हा करतो. काय म्हणावं न घेऊ, तुला माहिती आहे ना माझ्या करतो म्हणून. काय विषय, मी कधी मनावर घेतलं तुला माहिती आहे. नाही नाही, तुला माहिती आहे ना आपला स्वभाव कसा आहे. हो. थांबतो, इकडे इकडे बांधेल ते. आपलं कामच असं आहे भाऊ. लय भयानक काम भाऊ तुझं. मान तुझ्यासाठी. मी काढू इकडून निघत असत. नाही निघ ना ते. मी काही मदत करू का तुम्हा दोघांना? अगं तू कशाला इकडे आले? वहिनी किती वेळ लावताय तुम्ही तुम्ही काय दोघं मदत इथंच? करू? धर. नको का? मी घेऊ लागत तुला. येऊ का काही? नाही नाही काही नको घेऊ तू, चला आता. तुमचा आजचा एवढा महत्वाचा दिवस आणि तुम्हाला कशाला लोड द्यायचा? काय कसलं काय महत्वाचा दिवस, काय पण का? ये म्हणजे आराम. तुमचा खूप महत्वपूर्ण दिवस आहे. महत्वपूर्ण दिवस म्हणजे काय म्हणायचं तुला? एक तर तू इथं राहिला, सहारा दिला, तेवढीच मेहरबानी तुझी. हे बघ, काही काळजी करू नवीन नका. गादी आणायची काय गरज होती तुला? तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत का मी? बघ माझा मित्र. अरे आपली जान आहे तू, जान. बापरे, म्हणजे मला तर वाटतं तुम्ही बचपनचे मित्र दिसताय. हो, सोबतच म्हणूनच आम्ही लहानपणी रस्त्यावर अरे बापरे, काय हो तुमचं पण. सोबतच जायचो आम्ही. समजून घे, जास्त नाही पण तुमचे मित्र कॉमेडी पण जास्त करतात. हा कॉमेडी पहिल्यापासून कॉमेडी. खरंच मस्त आहे स्वभाव त्यांचा. चांगलं आहे, दिसतंय बरं का तुम्ही ड्रेस मध्ये. हो का? कसं खाली बघ इथं कसं निघतं ते. लागला वहिनीला बोलायला, 2 मिनिटं थांब नाही खोलून, मग आतून मग बोलत बस. माझ्या वहिनीला बोलायचं नाही का मी? अरे बाबा तसं नाही, बोलतच बसायचं. एकदा हे खोलून मग निवांत गप्पा ठोकत बसू आपण इथं. तू ये ना बाबा, किती तुला किती एवढा मोठा हात घातला ना, एवढा मोठा, तरी कोरडत निघतो. लय नालायक तू पहिल्यापासून. तुला माहिती आहे ना ते. आता तरी सुधारलाय तो माझ्यामुळे. हा हा 3 वर्षापासून सोबत राहतोय. पहिलं कसं होतं मी काय. मला काय माहिती पहिले कसं होता, तुमचा मित्र सांगेल ना आता मला. नाही नाही, म्हणजे तो असा आहे ना, मग खोड्या करायचा तो, पण कधीच हे नाही केलं. पाय तुम्हाला कोणी आवाज नीट देते जरा. काय टेन्शन नको, कोणी का हो? आपल्याला नाही इकडे चालू असेल काही. अच्छा, म्हणलं हे पाय काही फालतूचं काही सांगू नको. जे झालं गेलं. अच्छा, म्हणजे काय म्हणायचंय, झालं अगं, गेलं काही म्हणजे? नाही, ते सिगरेट वगैरे पित होतो ना मी कॉलेज टाइमला, तर तेच सांगायचं ना तुला. म्हणजे ही गोष्ट पण मला खोटी बोलली. हा बोललाय. हा आपल्याकडे एक ब्लँकेट आहे, ते ब्लँकेट घेऊन येतो. बरं बरं ठीक. तिकडे गाडीलाच राहिलं ते. अरे अरे बस ना तू. चला गादीची तर. बस तू आता. मित्रांनी गादीची सोय मस्त केली, आता तुला चांगलं होतं. हा एवढं तरी ठीक आहे बाबा, पण मग तू तर डायरेक्ट मला म्हणत होता फरशीवर बस. काय पण तू. गादी आणली, पण मग हे राहिलं होतं ना. अच्छा, एवढं काय गरज होती यार आणायला? तूड बर उठ उठतो का? हा उठ. मी पण उठू का? तुम्हाला सांगतो, तुमचं आहे ना
तुमचं असं काम करून देणार आहे मी कसं का जिंदगी भर मेरे को कभी भूल नहीं सकते आप. बापरे. डायलॉग मारताय का? dialogue? अरे बरं मला काय लय म्हणायचंय छान तुम्ही आहे तो. असं काय काम करून देणार आहे आमचं की आम्ही जिंदगीभर तुम्हाला विसरणार नाही. मदत मागायची मित्राला सुद्धा तू वहिनी. एकटाच करत बसले. पुढं बघ. हो. हे बघा आपल्याकडे आता फुलं नाही बरोबर आहे की नाही. अहो ऐका ना लग्न करून द्या आमचं पहिले मग नंतर स्वागताची आमची तयारी करा आताच तेच नका म्हणलं, करू. त्याला तेच हे बघा. मला तर वाटतं ह्यांच्या अगोदर तुम्हाला हे बघा. जास्त काय झालेलं दिसतीये. वहिनी ऐका हा. ही फुलं जे आहे ना हा. आपल्याकडे ओरिजिनल फुलं नाही ना हा. असं समजा खरेच फुले. हो का ठीक. आणि इकडे मग आम्ही आता आराम करू का तुम्ही या. हा थांबा ना मी तुम्हाला अजून देणार आहे वस्तू. बदल अजून काय देतो बापरे बरेच काही गिफ्ट आणलं तुम्ही आमच्यासाठी हा? ते कपडे भरून आणले का बहिणीसाठी हा लग्नाचा घागरा आहे का. अरे बापरे ब्लँकेट. ब्लँकेट म्हणजे हे ब्लँकेट घ्यायचं मस्त बिंदास झोपून घ्यायचं टेन्शन घ्यायचं नाही. याला म्हणतात मित्र. किती काळजी बघ त्याला. खरंच तुमचा मित्र ना मस्त आहे हा. मस्त. मला वहिनीचं आवडलं काय हो? काय काम. हा तू कधी पाहिलं हा? तू कधी पाहिलं म्हणजे आता इथून जशा त्या आल्या ना हा. तर मग त्यांचं मी बघतोय त्या येत्या जात्या असं म्हणजे त्यांचं मला ठीकठाक वाटतं कामाचं म्हणजे हा. कपडे ते घालायचं असं सांग ना मग म्हणलं काम कधी बघितलं इथं अजून आत्ताच आले ना लय कामावर भिडवलं. बर ये मग तू आम्ही थोडस आराम करतो. वहिनी तुमचे भारी बरं का काय केसाच्या कडे. हा ते तर यांना पण आवडतात. राहू दे एवढं डीप मध्ये नको जाऊ. बरं मी काय म्हणतो टाइम खूप झालाय तू आता एवढी सोय केली खूप मोठा आभार मानतो मी तुझे. बरं तू आता जा मग आता. चल ना करायला जाऊ आपण काय जेवण. हा जेवण थोडस आराम करू दे ना आम्हाला. लगेच जेवण करायला भेटायचं का. पहिले करीतो का काय आराम. आराम करायचं हा हा म्हणजे ते आता आम्ही दोघं थोडं आराम करून घेतो मग नंतर तुम्ही बोलवा आम्हाला. हा. तुम्ही घालून घ्या बरं का उद्या काय मंगळसूत्र. असं सांग. नाही ते तर आता तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं ना म्हणजे आम्ही घेईन मग मी घेणार. घालून, काही हरकत नाही. तिकडे ना सेफ्टी ठेवली मी. कुठे ठेवले मागे. मागे का हम्म. बाथरूमच्या हम्म. बरं, ठीक आहे मी ते सगळं बघून घेतो. तू बरं काय चाललंय तुमच्या दोघांचं. मी काय म्हणतो 2 मिनिटं वहिनी बघ. अगं तू थांब नाही. 2 मिनिटं बरं का इकडे आजा. कट कट. मी काय म्हणतो बोल ना. हे बाय हे सगळं करायला आहे ना मी काय तो बापाचा नौकर नाही. अरे पैसे पैसे हा हे फक्त वहिनी पुढे मोठे के केले मी. हे गाडीचे याचे ब्लँकेटचे पैसे का कोण देईन. तुला तर माहिती आहे यार मला माझ्याकडे पैसे नाही ना आता कसं तू असं ऐन टाइमवर खरं बोलायला. इकडे मला एक सांग तुझ्याकडे पैसे नाही आहे मग तू खाशीन काय केळं खाशीन काय तू. अरे तुझी बहिणी हा मोठ्या घरचे सगळं व्यवस्थित तिच्याकडे आहे. माझ्याकडे घंटा नाही. तुला माहिती मी घंटा नाही काहीच मग नाही. कसं काय होईल. हो तेच मी करून घेतो. तुला काही टेन्शन घ्या. आहे ना पण हो आहे. काय बरं का मग हो आहे. आता काय दाखवू का तेच म्हणलं. जाय मग हॅपी स्वागत तुला. मस्त एवढं वगैरे. कर. टेन्शन नाही घेऊ. नाही तुझी गाडी नवीन गाडी प्रोमो कर चल. बस तू टाइमपास करू नको. तू जा इथून लवकर. हा हा चल चल चल. दरवाजा लावून घे. हो हो. वहिनी. हाय वहिनी जा लवकर वहिनी. हा काय बाहेर कशासाठी गेले होते तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नव्हते का. अगं काही गोष्टी पर्सनल असतात तुला माहित नाही का. ये काय पर्सनल असतात काय माहिती इतकं थकून आलोय आपण. आराम करू देत नाही काय नाही. तुमचा मित्र जरा जास्त मध्ये मध्ये करतो बरं का. म्हणून तर तुला सांगितलं तर त्याच्यापासून सावध राहा. कसं बोलत होता तुला तो. हा बाई मला तर लगेच कळालं तो नजर टाकत होता मग ते काय बोलत होता हो तसं. वहिनी तुमचे ते 2 छान आहे म्हणजे हे काय बोलणं आहे त्यांचं. अगं तू त्या गोष्टीवर ध्यान नको देऊ. ते छान आहे काय तसला काही विचार करू नको तो.
बरं ठीक आहे, हे बोलण्यात वेळ घालू नको. आता खूप दिवसापासून आता तुला तर माहिती मी काय समजून हा का घ्या मग. आणि आपण घर सोडून इतक्या लांब आलोय त्याचं टेन्शन काहीच नाही तुला, नाही तर आपलं दोघंच पडलंय का तुला काय करायचं त्याचं ते? टेन्शन उद्या घेऊ आपण. आत्ता कसलं टेन्शन आहे ते कम्प्लीट करायचं. हो का? हां. कसलं टेन्शन? ब्लँकेट ओढायचं? ब्लँकेट वाढायचं, ब्लँकेटमध्ये काय आग लावायची? लावायची. हा माहिती आहे ना मला. घे समजून थोडंसं. ठीक आहे चालेल. पण थोडासा आराम केला असता ना आपण. आराम करत नाही. आराम करायची गरज नाही. मग हे झालं की तू फ्री. पण मी काय म्हणते, काय आता आपण झोपतोय खरं, हां. पण जेवायचं काय आहे? आ- आणि तो तुमचा मित्र आतापर्यंत पोटानं करेल माहिती आहे का, जेवायला या आलोय मी असं तसं, आणि मध्येच काहीतरी कार्यक्रम हुकला आपला तर काय त्याला करायचं? मी बोललोय फोन वगैरे करून ये. हो का? ते असं येणार नाही. आणि तो गेलाय निघून, मी बघितलंय. मी स्वतः त्याला वाट लावलं गाडीवर. पण थोड्या वेळाने आलं तर बरं आहे बाबा, लवकर आलं तर मध्ये तुम्हाला माहिती आहे मला आवडत नाहीत अशा गोष्टी मध्येच काही अगं, कोणी. पहिलं तू टेन्शन नको घेऊ. ती येणारच नाही आणि मला फोन केल्याशिवाय ते येणार नाही. तू नको टेन्शन घेऊ, आपण कार्यक्रम करून मोकळा होऊ. चला मग. ठीक. आणि लाईट चालूच ठेवायचा? नाही तर आता अंधारात कसं करू कुठे नाही चला, चला, झोपा. नेमकं काय चालू आहे? आता कोण आलं असेल? काय बघतो तू? काय बघतो म्हणतोयस काय माहिती. हे बघ ना मी तुला, अरे बाबा थांबा येतोय तो. मी काय म्हणते हे बघ ह्याच्यानंतर, अरे बापरे किती परेशान करतोय हा माणूस. थांब 2 मिनिटं. काय तुझा कार्यक्रम छी, जा लवकर काढ दरवाजा. काय तू काय पागल गेलाय का? अर्ध नाही झालं, काहीच नाही झालं. काय पाहिजे काय? काय चला ना जेवायला. जेवायचं चालू होता का तो? चालू होतं. जेवता जेवता उठवलं तुम्हाला. भाजीचा घास असा भाजीमध्ये डुबवलं, इथपर्यंत घेऊन गेलं, लगेच बेल वाजवली. आणि कुठून आणलं जेवण तुम्ही? काय काही नाही ते चालला होता आमचा प्लॅन जेवण करायचा, पण म्हटलं तुम्ही आणणार आहे ना जेवायला म्हणून आम्ही जेवलो नाही. नाही आपल्याला तिकडे जावं लागेल कुठं जेवायला बाहेर. हा ठीक आहे चालते. आमचा विचार चालू होता घरातच जेवायचा, पण तुम्ही म्हणता तर चला मग बाहेर, काय हरकत नाही. चला मग. लगेच जायचंय का? हा चला येस कपडे. ऐका ना थोडं एक 5 मिनिट थांबा ना, बाहेर आलो आम्ही. जेवता जेवता समजून घे. तर तुझ्या वहिनीसमोर कसं बोल थोडंसं राहील. हो मी काय वाट पाहिली का म्हणे तुमच्या, तुम्ही जेवण करा नाही तर उपाशी मारा. तुम्हाला मला अजिबात बोलायचं नाही, एक शब्द बोलायचं नाही. अहो ऐका ना तुम्ही. नाही नाही ऐक ना अजिबात नाही. मला परत हेल्प मागू नको, काहीच करू नको. तुझा मला काहीच संबंध नाही. यार, कसं आहे असं कसं तुमचा मित्र आहे हो, म्हणजे साथ पण देतोय तुमची, उलट पण बोलतोय, मध्येच डिस्टर्ब पण करतोय. मला नाही आवडत हे. जाऊ द्या, मला पण नाही जेवण करायचं. बरं, मला असं वाटतंय आपण काय चुकीच्या घरात आलं आहे ना. चला मग मी बॅग भरते, निघू आपण इथून दुसरीकडे. चाललं चांगल्या ठिकाणी, मला नाही आवडत इथं असं. बरं थांब, मी त्याला बोलू का 2 शब्द? एक तर इतक्या दिवसांनी जवळ आलो आणि त्याच्यात हा डिस्टर्ब करतोय. ह्याला एवढं सांगून पण असं करतो. त्याला काय माहिती आपण काय करतोय काय नाही. अरे असं कसं, त्याला काय समजत नाही काय प्रायव्हसी द्यायची न द्यायची? हा ना यार, मी बी तेच विचार आला की टँग 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 4 वेळेस बेल तरीच वाजवायची. म्हणलं एवढी सोय कसं काय केली बाबा तुमच्या मित्रांनी, काहीतरी दिसतंय मला. इकडून खिडकी वगैरे उघड. बघा खिडकीतून बघितलं वाटतं त्याने. आता ना त्यांनी तेच केलं आपल्या जवळ इथं. बघ मी तुला बोललो होतं माझा मित्र कसा आहे म्हणून. असं आहे माझा मित्र, मला सगळं माहित होतं म्हणून तुला बोललो होतं असल्या गोष्टी. बरं मला नाही इथं राहायचंच नाही, मला जेवण पण नाही करायचं. तो एवढा चिडून गेला ना तुमचा मित्र, मला बी येते चिडायला. चला मी बॅग बिग भरते, बॅग जाऊ आपण वगैरे दुसरीकडे. जाऊ. चला